तर मित्रांनो आज आपण जात आहोत एकोलेवालीला. तर आपण आता एकोलेवालीलाच भेटूया डायरेक्टली क्लिफ जम्पिंगसाठी. संध्याकाळी साधारण 5 वाजता आम्ही बेस पॉइंटला पोहोचलो. गाडी वगैरे आम्ही सर्वांनी तिथे पार्क केला. आम्हाला ऑलरेडी लेट झालं होतं तरी आम्ही ट्रेक सुरू केला आणि एकोले व्हॅलीच्या दिशेने निघायला सुरुवात केली. समोरच तेलबेल दिसत होता. मस्त सनसेट पण झालं होतं. थोडं पुढे गेल्यावर समजलं की जी वाट आम्ही समजत ती वाट नव्हती, ती तर पूर्ण कोरडी नदी होती. उन्हाळा असल्यामुळे पाणी नव्हतं आणि आम्ही नदीतूनच पुढे चालत जात होतो. आम्ही ठरवलं होतं जास्त वेळ थांबायचं नाही, फक्त व्ह्यू पाहायचा आणि लगेच निघायचं, कारण अंधार खूप जवळ आला होता. पण खरं सांगायचं तर आम्ही जितका रस्ता अवघड समजत होतो तेवढाही अवघड नव्हता. आणि शेवटी एकोले व्हॅली. समोरचं दृश्य बघता सगळा थकवा एका क्षणात नाहीसा झाला. मग मित्र बोलले एवढा आलोय तर जम्प करूनच जाऊया. पण खाली पाहिल्यावर सर्वांची हवा टाईट झाली. माझ्या अंदाजानुसार किमान 100 फूट उंची होती. कोणीच वरून उडी मारायला तयार नव्हतं. मग आम्ही खालतूनच जम्प करायला सुरुवात केली. मनसोक्त पोहण्याचा आनंद घेत होतो आम्ही तिथे. अजूनही कोणीच वरून उडी मारायला तयार नव्हतं. तेव्हा मी विचार केला, एवढा प्रवास, एवढा स्ट्रगल, आणि जर आज नाही केलं तर कदाचित कधीच नाही. भीती खूप होती पण जास्त विचार केला नाही आणि उडी मारली. मी जम्प केल्यावर लगेच मित्राने उडी मारली. माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच इतक्या उंचावरनं जम्प केली होती आणि तो अनुभव खरंच अविस्मरणीय होता. तो क्षण, तो आनंद शब्दात सांगता येणार नाही. थोडा वेळ व्हॅलीच्या एका कोपऱ्यात शांत बसलो, तो क्षण मनात साठवत. वेळ झाला होता म्हणून परतीचा प्रवास सुरू केला, कारण अंधार खूप पडला होता. रस्ता सुद्धा दिसत नव्हता. पण मन मात्र आनंदी होतं. अशाच नवीन वेगवेगळ्या आणि थरारक अनुभवांसाठी व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.